वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। लाल वादळ नाशिकमध्ये धडकलंय। किसान सभेचा लॉंग मार्च नाशकात दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता हा लॉंग मार्च आहे। लॉंग मार्च नाशिकहून पुढे मुंबईला जाणार आहे। माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। या लॉंग मार्चचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे लॉंग मार्च काढण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये आता हा लाल वादळ जे आहे ते येऊन धडकलेलं आहे। सरकारचा कायदा आहे की कमाल जमीन ही 10 एकर पर्यंत लोकांना दिली पाहिजे। 10 एकरच्या वरती जी असेल ती सरकारने देऊ नये, परंतु आम्हाला 3 गुंठे 2 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे अर्धा एकर एवढी जमीन दिलेली आहे आणि त्याच्यावरती तो माणूस तिथं काही करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला हा मोर्चा काढावा लागलेला आहे आणि हा मोर्चा आम्ही थेट मुंबईपर्यंत घेऊन जाणार आहोत। आता जो लॉंग मार्च निघतोय त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार आहे। त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ह्या सगळ्या आता जे.पी. गावितांनी जे सांगितलं प्रत्येक गोष्टीबद्दल निर्णय झाल्याचं बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये काहीच केलं जात नाहीये आणि म्हणून हे निष्क्रिय असलेलं सरकार, लोकांना फसून सत्तेमध्ये आलेल्या सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध आणि ह्या जनतेच्या मागण्यासाठीचा हा आंदोलन आहे। या आंदोलनाला कामगार वर्गाचा 100% पाठिंबा आहे। या ठिकाणी मागच्या 4 लॉंग मार्चच्याच जे काही विषय आहेत तेच विषय या ठिकाणी आहेत आणि त्याची शासनाने आणि शासनाचे प्रशासन आहे त्यांनी या ठिकाणी अंमलबजावणी करावी आणि ती अंमलबजावणी होत नाही। या ठिकाणी प्रशासनाकडून कोणीही कलेक्टर, तहसीलदार, प्रांत ह्या म्हणजे आपले या कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी कोणीही करायला तयार नाही। सरकार आता या शेतकऱ्यांच्या, आदिवासीच्या, कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने विचार करतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।